नमस्कार मंडळी, श्री शिवाय नमस्तुभ्यम. तुमचं सर्वांचं मयुरी पालवे चॅनलवरती मनापासून स्वागत करते. तर आषाढी एकादश येत आहे. 25 जुलै 2026ला आपली आषाढी एकादश आहे आणि आषाढी एकादशीला आपण विठ्ठलाची आणि श्रीहरी विष्णूंची सेवा करत असतो. आणि ज्या आपल्या वर्षभरातल्या ज्या एकादशी आहेत त्या सगळ्या एकादशीचं फळ आपल्याला देवशनी आषाढी एकादशीच्या दिवशीच्या उपवासाने व्रताने भेटत असतं. आपल्या घरामध्ये म्हणजे एकादशी आपल्या ज्या म्हणजे 15 दिवसाला जी एकादश असते ती घरामध्ये 1-2 जण कोणीतरी धरतात, पण ही जी देवशनी एकादश असते ती आपल्या घरामध्ये संपूर्ण घर म्हणजे लहान मुलांपासून म्हाताऱ्या माणसांपर्यंत सगळे उपवास करत असतात. तर की या दिवशी अनेक महिलांच्या मनामध्ये प्रश्न असतो की ताई, मासिक पाळी असेल तर पूजा करावी का, उपवास करावा का, म्हणजे काय करावं नेमकं, नाही का. तर ह्या सगळ्या गोष्टींचा आपण धार्मिक पद्धतीने त्याच्यानंतर परंपरेनुसार सगळी माहिती आपण समजून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. पूजा करायची म्हणजे पूजा करावी का, तर तुमच्या घरामध्ये जर तशी परंपरा असेल म्हणजे तुमच्या घरामध्ये जर पूजा करत असतील तर तुम्ही पूजा करा, आणि तुमच्या घरामध्ये जर पूजा करत नसतील तर तुम्ही त्या परंपरेचं पालन करा. म्हणजे मी म्हणत नाही की पूजा कराच किंवा करू नका, पण आमच्या तिकडं ना नाही करत पूजा. 4 दिवस अजिबात पूजा करत नाहीत, 5व्या दिवशी पूजा करतात. आमच्या तिकडं तशी परंपरा आहे. पण तुमच्या तिकडं म्हणजे ज्या पद्धतीने असेल त्या परंपरेचा तुम्ही आदर करायचा आहे, जसं असेल तसं. त्याच्यानंतर काही जण विचारतात की ताई, उपवास करायचा का, तर उपवास करा. कारण की मासिक पाळी, एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की मासिक पाळी ही स्त्रीच्या शरीरातील नैसर्गिक प्रक्रिया आहे. ती देवानेच दिलेली देण आहे आपल्याला. जर मासिक पाळी नसती तर आपले वंश वाढला नसता पुढं. म्हणजे चांगली गोष्ट आहे ही. एखाद्या मुलीला जर येत नसेल तर म्हणजे किती अवघड गोष्टी असतात त्या. तर ती चांगली गोष्ट आहे. आणि या दिवशी आषाढी एकादशीच्या दिवशी किंवा कोणताही सण असो, हरतालिका असो, दिवाळी कोणत्याही दिवशी असेल, तर आपण आहे ना मनामध्ये असं म्हणायचं नाही की देव रागवले, म्हणजे रागवतील आपल्यावरती, नाही का. विठ्ठल, श्रीहरी, विष्णू किंवा हरतालिकाची आपण महादेवाची पूजा करत असतो तेव्हा कधी पण जरी आली तर आपण स्वतःला द्वेष द्यायचा नाही, कारण स्वतःला द्वेष देऊन उपयोग नसतो. उलट या दिवशी काय करायचं, तुम्ही उपवास करा, नक्की उपवास करा. उपवास करताना काय करायचं, तुमच्या घरामध्ये देवघरामध्ये जात नाहीत ना, तर पूजा करत नाहीत, तर तुम्ही काय करायचं, बाकीचे लोक आपल्या घरामध्ये जे व्यक्ती आहेत ते करतील. तुम्ही दिवसभर उपवास करायचा. आणि तुमची जर तब्येत बरी असेल, म्हणजे अशक्तपणा आलेलं नसेल, चक्कर वगैरे येत नसतील, तर तुम्ही उपवास करा. आणि तुम्हाला तुमचं शरीर जर थकलेलं असेल, तुम्हाला एखादी गोळी चालू असेल, काही प्रेग्नेंट महिला असतात, तर एवढं पण हे नका करू की माझे एक उपवास मोडला मग मला, नाही का, म्हणजे देव रागवेल, विठ्ठलाची कृपा होणार नाही, श्रीहरी विष्णू रागवतील. तर असं काहीच नसतं की देवाला सुद्धा आहे ना आपल्या, म्हणजे आपण आपल्या स्वतःची काळजी घेणं हे सुद्धा देवाला आवडत असतं. आपण आपल्या स्वतःची काळजी घेतली पाहिजे, कारण देवानेच दिलेलं शरीर आहे आपल्याला हे. आणि आपण त्याची पूर्ण, म्हणजे आपलं दुखत आहे, गोळी आहे, तरी पण आपण उपवास करायचा, दुखणं घ्यायचं, ह्या गोष्टी देव म्हणत नाही माझ्यासाठी हे कराच म्हणून. पण तुम्ही जर चांगले असाल तर तुम्ही नक्की करा. आणि उपवास जर ज्यांना करता येत नाही त्यांनी जर नुसतं नामस्मरण जरी केलं ना देवाचं, आपण ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा दिवसभर जाप करू शकता. तुम्हाला टाइम असेल तेव्हा 10 मिनिटं, 15 मिनिटं करू शकता. म्हणजे 21 वेळा करा, 21 माळा करा किंवा 11 माळा करा, म्हणजे जसं जमल तसं तुम्ही करा. आणि तुम्हाला जर पाळी आलेली असेल, आता हे झालं प्रेग्नेंट महिलासाठी, पण जर पाळी आलेली असेल तर तरी पण तुम्ही आहे ना उपवास करा. आणि त्या दिवशी तुम्ही नामजप करा, हरिपाठ म्हणा. आणि विठ्ठलाचं दर्शन कसं घ्यायचं, तर मोबाईलमध्ये फोटो भेटतात आपल्याला, तर मोबाईलमध्ये फोटो घ्यायचे, त्याचं दर्शन करायचं, मनातून श्रद्धा ठेवायची. आणि देवाचं असं असतं की देवाचं एकच गोष्ट असते की आपण कृती केलेली देवाला नाही आवडत. आपण पूजा करत असतो, कोणती पण पूजा करतो, तर किंवा आपल्याकडं काही गोष्टी पूजाच्या वेळेस कमी असतात, आपल्याला वाटतं ही गोष्ट कमी आहे, ती गोष्ट कमी आहे, तर असं काही नसतं. मी शिवलिंग म्हणजे पार्थिव शिवलिंगाची 2 वेळेस पूजा केली होती, आणि माझ्याकडनं बऱ्याच गोष्टी त्याच्यामध्ये कमी होत्या. साधं बेलाचं पान सुद्धा नव्हतं. आणि तुम्हाला हे माहीतच आहे की महादेवाच्या पूजेमध्ये बेलाचं पान किती महत्त्वाचं आहे हे तुम्हाला चांगलं माहिती आहे. त्याच्यानंतर धतुरा किती महत्त्वाचा आहे, धोत्र्याचं तो फुल असतं, त्याच्यानंतरचं फळ असतं, ते पण किती महत्त्वाचं आहे. मला ते पण भेटलं नव्हतं, म्हणजे ते भेटलं नाही. माझ्याकडे फक्त चंदन भस्म होतं, आणि म्हणजे बाकीच्या गोष्टीला सुपाऱ्या होत्या, नाही का, खोबरं, खारीक, नाही का, सुपारी, हे होतं सगळं. पण काही गोष्टी नव्हत्या. पण मी मनामध्ये एक श्रद्धा ठेवली की देवा माझ्याकडे नाही आहे हे, तुम्ही माझी सेवा म्हणजे हे करा, म्हणजे समजून, म्हणजे भोलेनाथ आहेत देव, तेच नाही तर विठ्ठल असो, श्रीहरी विष्णू असो, कोणत्याही देवाचं तेच असतं.
तुम्ही फक्त कृती केली तर देव तुम्हाला पावेल असं नसतं. मनातून श्रद्धा पाहिजे. मी 2च वेळेस शिवलिंग पूजा केली. एक अधिक महिन्यामधली केली आणि जी शिवरात्री झाली आपली मागची मोठी शिवरात्र झाली त्यावेळेस पार्थिव शिवलिंगाची पूजा केली होती. तर मी तुम्हाला एक व्हिडिओ टाकलेला आहे पहा, की आमच्या घरामध्ये सुद्धा खूप सारे प्रॉब्लेम होते आणि पूजा करायच्या दिवशी सुद्धा भांडणं झालेली होते. आणि जी माहिती मला आहे तीच मी तुमच्यापर्यंत पोहोचावी म्हणून मी ही माहिती सांगते. तर 2 वेळेस फक्त पूजा केली आणि माझा एवढा विश्वास बसला ना, मी देवाला खरंच कोणतीच कधीच इच्छा मागितली नाही, की मला म्हणजे माझी ही इच्छा पूर्ण करा, ती इच्छा पहा. माणसाचं असं असतं, की मला आमच्या मुलांना नोकरीला लावा, माझ्या नवऱ्याला नोकरीला लावा किंवा आमच्या घरामध्ये चांगलं होऊ द्या, हे चांगलं होऊ द्या. मी तसं देवाला कधीच काही मागितलेलं नाहीये. फक्त देवाला एकच प्रार्थना असते, की देवा ज्यावेळेस सुख-दुःख असेल त्यावेळेस तू माझ्यासोबत राहा. महादेवाच्या मंदिरामध्ये गेले तर देवाला पण हेच सांगत असते, की देवा जेव्हा पण दुःख येईल, सुख येईल तेव्हा तू फक्त माझ्यासोबत राहा, नाही का. तर ह्या सगळ्या गोष्टी घडत असताना मी 2 वेळेस केली आणि माझं खरंच पूजा सफल झाली. मला त्याचा लाभ झाला. तसंच पहा, आषाढी एकादशीला जर तुम्हाला पाळी आलेली असेल तर तुम्ही मनामध्ये खंत ठेवू नका, की मला करता येत नाहीये पूजा, मग मी काय करू नेमकं, किंवा देव आता रागवेल, असं काहीच नसतं. तुम्ही कृती नाही ना केली पण मनामध्ये श्रद्धा ठेवा. देवाचं मनातून नामस्मरण करा. देवाची कृपा तुमच्यावर झाल्याशिवाय राहणार नाही, 100% होणार. कारण मनामध्ये जर देव असेल ना, आपल्या हृदयामध्ये विठ्ठल आहेत. आपल्याला प्रत्येक गोष्टीमध्ये म्हणजे विठ्ठल दिसले त्या दिवशी काय करायचं, तुम्हाला जर खरंच देवाची कृपा व्हावी असं वाटत असेल तर त्या दिवशी मन शांत ठेवा. कोणावरती रागवू नका, कोणाला वाईट बोलू नका, मोठ्यांचा आदर करायचा, नाही का. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी करायच्या. आणि तुम्हाला उपवास धरता येत नाही तर तुम्ही मनातूनच नामस्मरण करा. ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जाप करा. तुम्ही 21 माळा करू शकता किंवा 11 माळा किंवा 11 वेळा केलं तरी चालेल. 21 वेळा, 108 वेळा कसंही मंत्र जाप केला तरी चालेल. किंवा तुम्ही जर दुसरा कोणता मंत्र जाप करत असाल तर त्या मंत्राचा सुद्धा जाप करू शकता. आणि लांबून आपली दर्शन घ्यायचं आहे. म्हणजे देवघराला आपण स्पर्श करत नाही. आणि तुमच्याकडे जर तशी परंपरा असेल तर तुम्ही पूजा करा. कारण तुमच्या घरामध्ये जशी परंपरा आहे त्या पद्धतीने चला आणि परंपरेचा आदर करा. प्रत्येक गोष्ट, प्रत्येक परंपरा ही घराघराची वेगळी असते, सारखी कोणत्याच घराची नसते. तर पहा, की संत ज्ञानेश्वर तुकाराम महाराज यांनी आपल्याला सांगितलेलं आहे, की भक्ती, प्रेम आणि आपण आचरण करत असतो ह्या गोष्टीला त्यांनी सगळ्यात जास्त महत्त्व दिलेलं आहे. आणि आपले विठ्ठल जे आहेत ते भक्तवत्सल्य आहेत. त्यांनी मनाची म्हणजे शरीराची अवस्था पाहत नाहीत, मनामध्ये काय आहे ते आपलं पाहत असतात. आपण जर मनामधून कोणत्या पण म्हणजे देवाची सेवा केली, मनातून जर श्रद्धा असेल तर कृपा होते. आणि फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची, त्या दिवशी आपण फक्त म्हणजे वाईट कोणाविषयी बोलायचं नाही. ह्या गोष्टी सगळ्या लक्षात ठेवायच्या आहेत. तर पहा, जी माहिती मला होती ती मी तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला आहे. आणि सांगितलेलं आहे, की म्हणजे काय करायचं काय नाही ते. तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते सांगा. आणि चॅनलला सबस्क्राईब केलं असेल सबस्क्राईब करा. आणि अशाच नवीन माहितीसाठी लाईक करा. आणि चला भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री शिवाय नमस्तुभ्यम.